जळगाव जामोद तालुका व परिसरातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांना नैतिकतेचे धडे देऊन उच्च शिक्षित करण्यासाठी शहरातील स्वामी गायडन्स कोचिंग क्लासेसचे महत्त्वपूर्ण योगदान आहे। विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून त्या अनुषंगाने उपलब्ध असणाऱ्या करिअरच्या संधी या संदर्भात एका विशेष कार्यशाळेचे आयोजन 13 एप्रिल रोजी स्वामी गायडन्सच्या प्रांगणात करण्यात आले होते। इयत्ता 12वीची परीक्षा दिलेल्या कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ व करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री गोविंदजी महाराज यांच्या हस्ते पार पडले। यावेळी स्वामी गायडन्सचे संचालक प्राध्यापक सुरेंद्र बोदळे, प्राध्यापक संतोष गांधी, प्राध्यापक मोहन दाभाडे, प्राध्यापक श्रीकांत वेरुळकर यांच्यासह मुख्याध्यापक महादेव सातव आणि सचिन वारुळकर हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। महाराजांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करून जीवनातील अध्यात्माचे महत्त्व विशद केले। त्यानंतर जळगाव जामोद शहरातील संत रूपलाल महाराज नगर परिषद शाळा क्रमांक 1 चे मुख्याध्यापक डॉक्टर महादेव सातव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भविष्यातील करिअरच्या संधी या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले। आपले ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर मेहनतीसोबतच एकाग्रता आणि सातत्य राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी या परिषदेत बोलताना केले। त्यासोबत अनअकॅडमीचे सचिन वारुळकर यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या संधी याबाबत मोलाचे मार्गदर्शन करून उपस्थित विद्यार्थ्यांशी हसत खेळत संवाद साधलाय। आजच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच नैतिकता आणि अध्यात्म याबद्दल माहिती असणे ही काळाची गरज असून स्वामी गायडन्सच्या माध्यमातून जळगाव जामोद तालुका व परिसरातील विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन दिले जात असल्याने त्यांनी स्वामी गायडन्सच्या या कार्याचे खूप कौतुक केले। आजच्या विद्यार्थ्यांना त्याच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाकरता उपस्थित आदरणीय पूजनीय श्री गोविंद स्वामी महाराज श्रद्धा आश्रम टुनकी तसेच आपल्या कर्तृत्वाने अल्प कालावधीतच YouTube मधील अनअकॅडमीच्या मेन काउन्सिलिंग जे केंद्र आहे, काउन्सिलिंगचं जे मंडळ आहे त्यात आपलं स्थान निर्माण करणारे मोटिवेशनल स्पीकर असलेले सचिनजी वारुळकर सर आजच्या काय याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये आपले नेहमीच मार्गदर्शन करत असलेले स्वामी गायडन्सला नेहमी साथ देणारे आमचे परममित्र श्री डॉक्टर महादेवराव सातव सर की जे आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती सुद्धा आहेत आणि उपस्थित फाउंडेशन 11 आणि 12 ची परीक्षा दिलेले सगळे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ते उत्कृष्टपणे अजून तावून सलाखून जास्त पंखात जास्त बळ घेऊन आपण पुन्हा उभं राहिलो। अर्थात हे करत असताना 12वीच्या विद्यार्थ्यांनी जे धैर्य दाखवलं, जो संयम दाखवला तो खरंच वाखाणण्याजोगा आहे। आणि हे सगळं करत असताना पुन्हा नव्याने पुनश्च हरिओम म्हणत स्वामी गायडन्सची वाटचाल आणि त्यांच्यासोबत तुमची पण वाटचाल अशी सगळी सुरू झाली। आणि हे असताना तुम्ही पुन्हा अभ्यासाला लागले। तुम्हालाही आमच्या परीने आम्ही 100% पूर्णपणे जे आहे ते देत, मग सगळेच विषय असेल फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, त्याही याच्यामध्ये केमिस्ट्री आणि फिजिक्स या चे दोन्ही श्रीकांत सर, दाभाडे सर यांनी जी मेहनत घेतली आणि पूर्ण सिलेबस कंप्लीशन झालं। तुमची परीक्षा जी 12वीची झाली, तुमच्याशी बोलल्यानंतर तुम्ही सांगितलं की सगळ्यात चांगले पेपर गेले, चांगल्या पद्धतीने तुम्ही सामोरे गेले। आणि त्यानंतर आपण जो क्रॅश कोर्स घेतला विनामूल्य होता। जसं फाउंडेशन आपण विनामूल्य घेतो, फ्री फाउंडेशन घेतो, तसंच क्रॅश कोर्स ही विनामूल्य होता। तुम्ही त्यालाही उपस्थित राहिलात, त्या टेस्ट दिल्या आणि आता जो आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन जे आहेत, नीट आहे, सीईटी आहे किंवा अन्य सीईटीच्या वेगवेगळ्या सीईटी असतील, त्याला तुम्ही सगळे सामोरे जात आहात। असं या निर्णायक वेळी आपल्याला एक मार्गदर्शनही असावं, संतांचे आशीर्वादही असावेत, पुढच्या आपल्या
भविष्याकरता. आणि इतक्या 2 वर्षाच्या 2.5 वर्षाच्या या कालावधीमध्ये स्वामी गायडन्सशी तुम्ही जुडले आहात. त्यामुळे तुम्ही स्वामी गायडन्सचे नेहमी करता स्टुडंट असं आम्ही तर सांगताना हे तुम्ही सांगाल की आम्ही स्वामी गायडन्सचे स्टुडंट आहोत, आम्ही म्हणू की हे आमचे स्टुडंट आहात. जो सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला सक्षम व्हावं लागेल. किती सक्षम? नॉलेज घेतलं म्हणजे झालं का? नाही, स्किलफुल व्हावं लागेल. त्याच्या पुढची स्टेप आहे म्हणजे तुम्ही त्यात एक्सपर्ट झाले पाहिजे. म्हणजे तुम्हाला वेळही लागणार नाही आणि तुम्ही वेळेमध्ये तो सर्व पेपर किंवा जी कुठली स्पर्धा असेल ती तुम्ही कव्हर करसाल. एवढंच एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि भविष्यात काय करायचं आहे वारुळकर सर तुम्हाला माझ्यानंतर सांगतीलच. पुन्हा कधीतरी भेटायचे वगैरे तर आपण चर्चा करू. धन्यवाद. स्वामी गायडन्सचे पुन्हा एकदा धन्यवाद. त्यांनी माझा अवॉर्ड झाल्याबद्दल जो सत्कार केला. माझा PhDचा विषय आहे राज्यशास्त्र आणि राज्यशास्त्रामध्ये आपल्या सातपुडा पर्वत रांगेमध्ये कोळी महादेव अशी एक जमात आहे. जमात जात नाही, शेड्यूल्ड ट्राईब आपण ज्यांना ST म्हणतो ते अनुसूचित जमात आहे. आपल्या समोर कोळी शब्द आला की काय आठवते? मासेमारी, कोळी नृत्य, बरोबर आहे. तर कोळी ही संकल्पना फक्त समुद्र तीरावर जे लोक आहेत मासेमारी करणारे त्यांच्यासाठी जशी आहे तशीच सर्व पहाडांमध्ये खिंडांचे रक्षण करणारी एक जमात होती. तिचं नाव सुद्धा कोळीच आहे. त्यांचा माशांशी कुठलाही संबंध नाही. त्यांना आरक्षणाचा जो प्रॉब्लेम आहे त्याचं अध्ययन मी केलं आहे. ते अहवाल वगैरे शासनाकडे पाठवले आहे. त्यांच्यामध्ये राजकीय जागृती होऊन सध्या त्यांचे लढे सुद्धा खूप मोठ्या स्तरावर सुरू आहे. भविष्यामध्ये त्यांना त्यांचा हक्क मिळेल. हक्क याच्यासाठी मिळणे गरजेचं आहे की आरक्षणाचा विचार जर केला तर आता जर कोणी मातंग असेल आणि तो 4 व्हीलर मध्ये येत असेल तर त्याला त्याचा आरक्षणाचा लाभ आपण नाकारू शकत नाही. आज त्याचा जीवनाचा दर्जा उंचावला म्हणून जेव्हा संविधानाची अनुसूचित यादी जाहीर झाली तेव्हा जे अनुसूचित होते ते सर्व वर्ग त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे तेव्हा जे अनुसूचित जमातीत होते ते सुद्धा त्याच्यामध्ये राहतील आणि त्या जमातीमध्ये यांचं नाव, यांचा उल्लेख, यांचं सर्व आलेलं आहे. म्हणून ते त्यांना मिळावं असा तो एक संविधानिक लढा आहे. आणि त्याकरता मी त्या विषयामधून PhD केली आहे की आपल्या सातपुड्याच्या कुशीत राहणारे बांधव आहे. माझ्यासमोर PhD करताना 2 समस्या होत्या. एक आपल्या इथं आले भिलाला आणि बारेला अशी जमात आहे अनुसूचित जमातीची, त्यांचा सुद्धा आरक्षण विषयी असाच प्रॉब्लेम आहे. त्यांचा प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे. त्यांचा स्थलांतरित होऊन आले म्हणून त्यांना आरक्षण मिळत नाही असं आहे. त्यापैकी मी हा एक निवडला करण्याचं मटेरियल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं. पुन्हा एकदा स्वामी गायडन्सचे धन्यवाद. थँक्यू सर. वारुळकर सोपं आहे का मग? पण सर सगळ्यात जास्त मार्क आणि पहिला नंबर आणि आपल्याकडे नाही आणि नाही सर. त्याला 2 पुस्तकं शिल्लक वाचायला द्या. त्याचा मोबाईल जप्त करा. त्याच्या घरी नका सांगू फक्त, कारण घरचे खावेल आहेत त्याने. खरं आहे का खोटं आहे मला माहिती नाही त्याचं नाव काय है ना. पण यार हजारो विद्यार्थी गेले. जेव्हा माझ्याकडे कोणी येते ना सर की तू सर मला कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची आहे तर मी त्याला पहिल्या भेटीत उभंही नाही करत. जस्ट ऑब्झर्व करतो की बा कसं आहे, काय आहे, याच्यात किती तळमळ आहे, अधिकारी व्हायचं आहे की नाही, याच्यात काही क्वालिटीज आणि असल्या तर मग त्याला आपण हे करतो. तर त्या क्वालिटी लगेच दिसतात तुमच्यातल्या है ना. तर तशा काही क्वालिटी आहेत तुमच्या प्रत्येकात असतात. आणि 2 वर्षापासून जर तुम्ही इथं आहात तुम्हाला गमत नाही सांगत यार. बोदडे सर रोज आम्ही अर्धा तास बोलून राहिलो मागच्या 4 दिवसापासून. एवढं आम्ही मागच्या 10 वर्षातही नाही बोलतो की सर ते पाहता बरं तसे पोरं आहे तसे पोरं आहे, असं सांगा तसं सांगा, हे करा ते करा. तुमच्या लक्षात म्हणजे यातलं अभ्यासातलं सांगा. म्हटलं सर आपण एक स्पेशल खूप छान प्रोग्राम घेऊ किंवा आम्ही त्यांच्या वर्गात येईल आणि तुम्हाला आणखी वर्गात आल्यावर ब्रीफ करेल की नेमका अभ्यास कसा केला पाहिजे, पुढचे फील्ड कशी निवडली पाहिजे, कोणती फील्ड निवडली पाहिजे. आणि सर मग निरोप समारंभ म्हणजे आज नंतर येणार नाहीत का? हे 12 वाजले नाही येणार. आज जय हिंद जय स्वच्छ भारत. कोण कोण आहे 12वी हात वर दे करा. हे लाल आणि इकडे बरं. पण तुम्ही कमीत कमी 4 लोक तर आणायला पाहिजे होते. बरोबर आहे का नाही? कशी गोष्ट करता? गुरुदक्षिणा आहे ना ती. गुरुदक्षिणा आहे की नाही? मी यांचा गुरु होतो. कोण? डॉक्टर सातव सर. त्यांचे हजारो गुरु असतील कदाचित, परंतु ते माझे विद्यार्थी होते ना. काही काळासाठी MPSC ला माझ्याकडे आलेले. तर गुरुदक्षिणा म्हणून काय ते कितीतरी विद्यार्थी माझ्याकडे पाठवतात की जा वारुळकर सरांचा सल्ला घे, अमुक कर तमुक कर.
तर ही गुरुदक्षिणा आहे. हे तुम्ही पहिलं परम कर्तव्य लक्षात घेतलं पाहिजे. सर बरेचसे क्लासेस असे बघितले मी महाराष्ट्रात, साऊथला जास्त, की तिथले विद्यार्थी 7-7, 8-8 विद्यार्थ्याला एक जण आणतो की पाहतो घरी तू आमचा मास्तर कसा आहे. बरोबर आहे की नाही? मी सर नाही म्हणत, काय म्हणतो? 6 घंटे याच्या ताब्यात आहे तुम्ही. आणि मास्तरचा अर्थ काय? मा चा स्तर जिच्या तुमच्या आयुष्यात आहे. कुणाचा? माते समान. अरे हा छोटू, तू कोण्या वर्गात आहे? 10वी 6वी 6वीत आहे. वा वा वा. मग इकडे लक्ष देन तू, तुला लय कामाचं आहे. आता ऐकलं तू इसरोत चालला जाशील बाबा, आतापासून ऐकलं तर खरंच आहे. तर मास्तर म्हणजे काय? माते समान ज्याचा स्तर तुमच्या आयुष्यात आहे. आणि आयुष्य जगताना कोणत्याही स्तराला, मग तुम्ही टॉपच्या असता की बॉटमच्या स्तराला, कोणत्याही प्रकारचे जर अडचण आली तर तिथून पार कशी जावी हे कोण शिकवतं? म्हणून त्या शब्दाचा अर्थ काय? मास्तर. गंमत आहे का? तुम्ही असंच म्हणता काय मास्तर आणला उचलून बोलायला, असं नाही आहे ते. मास्तरनं ओळखलं की सगळ्यात टॅलेंटेड पोरगा. मास्तर सोपा आहे का? हा, मग आपण मग 2-3 तासात किंवा अर्ध्या तासात होईल का आपला कार्यक्रम? नाही. पण आपला अट काय आहे? 2-2 लोक सोबत आणायला लागतील. 10वी वाले, स्पेशली 11वी वाल्यांनी 10वी वाले घेऊन या. किंवा